आग लावून आलेत. वाचतो सायलेंट बघा केवढा वाचतोय. आग बीग लावून आले दोघं. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. हा आपण आजचा ब्लॉग होणार आहे तो आहे आपण चित्रपट पाहायला जाणार आहे. तो आहे छावा मूवी. तर खूप त्याचे रिव्ह्यूज ऐकले, खूप सॉंग्स पण हिट चाललं आहे. तर आता आपण स्वतः जाऊया आणि बघूया. तर आता आमची गँग येते आहे. सर्वांनी एक एक आल्यावरती दाखवू आणि आजची धमाल करू. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटू पुढे. तर आता आम्ही सर्व निघालो आहे. बघा पिट्टू आहे आणि पाठून आता अनिकेत येतोय आणि वृषाली पण आहे. तर आता आम्ही निघालो आहे, गाडीवर आहे. निक्की लाईन दिशा म्हणजे पुढे भेटणार आहे डायरेक्ट थिएटरच्या इथे. चला जाऊया पुढे आणि बघूया आता अजून काय होतं ते आजच्या दिवसात. मी मॉलला पोहोचलेलो आणि हे बघा दिशा आली आहे, निखिल पण आला आहे, अन्या पण आला आहे, वृषाली आहे, पिट्टू आहे आणि आता आम्ही मूवी बघायला जाणार आहे ही छावा. चला जाऊया डायरेक्ट आतमध्ये. हे बघा काय वृषाली गोरी दिसली रे वरती आल्या आल्या टाळण्या आल्या. पडता पडता वाजलो. तर हे बघा त्यांचा टाइमपास चालू आहे. निखिल पण आला. ते दोन म्हातारे त्याच्यातून गेले लिफ्टमधून. चले ये लवकर. मध्ये आग लावून आलेत. वाजतो सायलेंट बघा केवढा वाजतोय. आग बीग लावून आले दोघं. फोटो सेशन चालू आहे. चालू झालेली आहे पूर्ण ह्याच्यात. हिला नुसते फोटोज काढायचे असतात. तुझ्या ह्याच्यात दाखव. तो बघा फाउंडेशन वाला आहे. दोन्ही फाउंडेशन वाले. आणि हा बबू हा बघा. चल जाऊया आपण. चल चला. नाही एक पॉपकॉर्न पाहिजे. कपडे बघा, ड्रेस बघा काय घातलंय बघा. रील स्टार झालेलं आहे. तुमचं पेमेंट किती झालंय? पेमेंट किती झालंय या महिन्याचं? पेमेंट किती आहे? पेमेंट किती झालंय? पेमेंट झालेलं आहे तेव्हा आता नेते ती मला पेमेंट झालेलं आहे. चल पेमेंट चल पेमेंट देते. पेमेंट झालेलं आहे मॅडमचा. आता नेते आहेत. चले हे रील स्टार. हे रील स्टार बोलो. बघा किट्टूला एकटं बसवला तिकडे. चादर बी जर घेऊन आले. बघा हिला बघा हिला बघा तोड बघा. मी रील स्टार सोबत बसलो. रील स्टार. तर किट्टू तुला कसा वाटला पिक्चर? जास्त
एवढा आवडला आणि एवढा भारी होता ना तो, म्हणजे त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्या मनात ऐकून भेटलं तशी खूप भारी, म्हणजे आपल्याला खूप आवडलं. वृषाली तुला कसा वाटला पिक्चर? पिक्चर खूप अमेझिंग होता, एंडिंग भरपूर इमोशनल होता आणि हिस्ट्री एवढी बेस्ट आहे की आत्ताच्या मुलांनी म्हणजे जे नवीन येणारे जनरेशन आहे त्यांनी सगळ्यांनी ही सगळी हिस्ट्री बघितली पाहिजे. खूप काही शिकण्यासारखं आहे यात. ओके, आणि तुला बेस्ट पार्ट काय वाटला पिक्चरमध्ये? बेस्ट पार्ट म्हणजे त्यांचं ते घाबरत नव्हते, त्यांचे जे स्ट्रेंथ होतं ते खूप बेस्ट आहे. म्हणजे गोळी वगैरे बघताना अंगावर काटे वगैरे येत होते, बरं वाटलं. त्यांचं जे ब्रेवनेस होतं ते खूप भारी होतं. आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये एवढं ब्रेवनेस तर कोणी नसेल आणि मोस्टली तरी हे सगळ्यांनी खूप शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, तर दिशा तुला कसा वाटला मूवी? खूप छान होता. आपल्या म्हणजे हिंदू लोकांसाठी जे आपले महाराजांनी जे केले आहे त्याबद्दल खूप धन्यवाद महाराजांचे. वरतून जे इमोशनल पार्ट होते त्याच्यात मला जे महाराजांची जीभ कापली आणि जे नखं ते माझ्यासाठी खूप इमोशनल होतं. त्यांनी एवढं काही सोचलं आहे जे आपल्या हिंदू लोकांसाठी त्यांनी एवढं काही सोचलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. तर आता आमचा पूर्ण पिक्चर वगैरे बघून झालेला आहे. त्या तिघांचे रिव्ह्यू घेतले आपण. दिशाचा घेतला, वृषालीचा घेतला आणि किट्टूचा घेतला. तिघांचा रिव्ह्यू घेतला. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की तुम्ही थिएटरमध्ये बघायला जा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.